नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपण प्रायव्हेट MBBSचा म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBSचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय ते बघणार आहोत। त्याच्या अगोदर सेकंड राऊंडसाठी प्रायव्हेट MBBSसाठी किती जागा आहेत ते आपण बघणार आहोत। बघा, सेकंड राऊंडसाठी प्रायव्हेट MBBSसाठी टोटल सीट्स आहेत ते 950 सीट्स। पण 950 जरी सीट्स असल्या तरी त्यातल्या IQ कोट्याच्या 411 सीट आहेत। IQ कोट्यासाठी येणारा बरीच फी असल्यामुळे मेरिटचा भाग त्या ठिकाणी येत नाही। ज्याला पैसे भरायचे तो IQ कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, पण मेरिटसाठी त्या सीट येऊ शकत नाही। आणि म्हणून मेरिटमध्ये अवेलेबल सीट किती असतील? 950 वजा 411 त्या असतील 339। म्हणजे सेकंड राऊंडला प्रायव्हेट MBBSसाठी मेरिटसाठी सीट असतील 539 आणि त्याही कॅटेगरी वाईजनुसार आपण बघूया। त्यामध्ये ओपन कॅटेगरी आहे त्यासाठी सीट असतील 351, SC कॅटेगरीसाठी सीट असतील 30, STसाठी सीट असतील 35, VJ कॅटेगरीसाठी सीट असतील 8, NT1साठी 5, NT2साठी 5, NT3साठी 3 असतील, OBCसाठी 54 आणि SC/BCसाठी 48। अशा टोटल 539 सीट आहेत। कोणासाठी? तर सेकंड राऊंडमध्ये प्रायव्हेट MBBSसाठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी। मग आता सेकंड राऊंडसाठी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। पहिला आपण प्रायव्हेट MBBSसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ बघणार आहोत आणि नंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। मग प्रायव्हेट MBBSसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ कसा होता? कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरीसाठी 479, SC कॅटेगरीसाठी किती होता? 422, ST कॅटेगरीसाठी 328, VJसाठी 463, NT1साठी 446, NT2साठी 478, NT3साठी 478 आणि OBCसाठी सुद्धा 478 आणि SC/BCसाठी 477। हा होता प्रायव्हेट MBBSचा राऊंड 1चा कट ऑफ। आता याच्यानुसार आपल्याला राऊंड 2चा कट ऑफ एक्सपेक्ट करता येईल। मग तो एक्सपेक्टेड कट ऑफ का आहे राऊंड 2चा तो आपण बघूया। राऊंड 2साठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ असेल 473, SCसाठी कट ऑफ असेल 418, STसाठी असेल 321, VJसाठी असेल 457, NT1साठी असेल 431, NT2साठी असेल 475, NT3साठी असेल 474, OBCसाठी असेल 473, SC/BCसाठी कट ऑफ असेल 473। जनरली हा कट ऑफ पहिल्या राऊंडपेक्षा 4 ते 6 मार्कांनी खाली जाऊ शकतो। आपण इथे थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। काही डाऊट असेल तर कमेंट करा। आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।